नमस्कार मित्रांनो, आपण आता बघणार आहोत डायमंड क्रिएशनचं नवीन प्रोडक्ट जे आहे पोर्टेबल अल्कलाइन वॉटर जार. ओके, तर हा बॉक्स आहे आणि हे आपलं जस्ट नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च केलेलं आहे, पोर्टेबल वॉटर जार. हे काय करतं ते हे पाणी अल्कलाइन करणार आहे आणि हे जे पाणी अल्कलाइन करणार आहे ह्याचं आपण डेमो बघणार आहोत, प्रात्यक्षिक बघणार आहोत कशा पद्धतीने हे पाणी आपलं अल्कलाइन करते इन्स्टंटमध्ये. ओके, तर फर्स्ट आपण काय करतोय की हे जे जार आहे हे पूर्णपणे स्टीलचं जार आहे. ओके, ह्या जारमध्ये एक फिल्टर सुद्धा आहे आणि आतमध्ये अल्कलाइन कॅन्डल सुद्धा आहे. या दोन गोष्टी आहेत. आपण एक नळाचं पाणी घेतोय, टॅप वॉटर. ओके, हे टॅप वॉटर आपण अल्कलाइन जारमध्ये टाकतोय. ओके, आणि सेम टॅप वॉटर आपण डेमोसाठी सुद्धा घेतो. ओके, एका ग्लासामध्ये आपण डेमोसाठी घेतोय, याचा आपल्याला पीएच टेस्ट करायचं आहे, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. आणि सेम जार मधलं पाणी सुद्धा आपण बघा इन्स्टंट घेतोय, जे आता टाकले ते पाणी आपण जार मधलं पाणी सुद्धा टेस्टसाठी घेतो. आता दोन प्रकारचे पाणी आपल्याकडे आहे, एक नळाचं डायरेक्ट पाणी आहे आणि एक त्याच नळाचं पाणी जे जार मधून आलेलं आहे. आपण पीएच टेस्टर घेतो, हे मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होईल, तुम्हाला ऑनलाईन सुद्धा अवेलेबल होईल पीएच टेस्टर. तर पीएच टेस्टरचे ड्रॉप आपण इथे टाकतोय. तीन चार ड्रॉप आपण टाकलेले, इथे सुद्धा आपण 4 ड्रॉप टाकूया. फरक तुम्हाला लगेच दिसून आला असेल. बघा, सेम वॉटर आहे. ओके, तेच पाणी आहे, जे पाणी आपण टॅप वॉटरचं घेतलं होतं, नळाचं पाणी घेतलं होतं, आणि तेच पाणी आपण फक्त जार मध्ये टाकून घेतो. कलर कसे दिसतात, एक ग्रीनिश आहे आणि एक ब्लूइश आहे. आता आपण बघूया ग्रीन आणि ब्लू ह्याचा हे काय दर्शवतं. तर तुम्हाला इथे दिसेल. ओके, ग्रीन पाणी हे साधारण 7 pH किंवा त्याच्या खाली आहे आणि ब्लू पाणी हे साधारण 8.5 ते 9 pHच्या दरम्यान आहे. आपलं पाणी हे अल्कलाइन झालं, म्हणजे तेच पाणी, जे पाणी आपण नळाचं घेतलं होतं, नळाचं घ्या किंवा तुमच्या आरो मशीनचं पाणी घ्या, ते पाणी तुम्ही जर टेस्ट केलं तर तुम्हाला ह्या पद्धतीने हा फरक दिसणार आहे. इन्स्टंटली आपल्या मशीन मधून इन्स्टंट पाणी अल्कलाइन केलं जातं आणि अल्कलाइन पाण्याचे फायदे अनेक आहेत, ते तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. ओके मित्रांनो, तर हा झाला पहिला डेमो. अजून एक डेमो मी दाखवणार आहे तुम्हाला. आपण बघूया सेकंड डेमो. आता आपण बघणार आहोत आपला सेकंड डेमो, जो आपण चेक करणार आहोत पाण्याचा ORP काय. ओके, म्हणजे पहिलं सेम पाणी आहे ज्याचं ORP. आता जसं आपण टॅप वॉटर घेतलेलं आहे, हे टॅप वॉटर आपण त्या ग्लासमध्ये घेतले डायरेक्टली. ओके, आणि तेच टॅप वॉटर आपण जे आपल्या अल्कलाइन बॉटल मधून घेतोय ते आपण सेकंड ग्लास मध्ये घेऊ. जे पाणी एकच आहे, फरक तेवढाच आहे की तो डायरेक्ट घेतलेला आहे आणि हा आपण अल्कलाइन जार मध्ये टाकून घेतलेला आहे. आता त्या पाण्यामध्ये जार मुळे काय फरक पडलाय तो आपण बघूया. हे आहे ORP टेस्टर. ओके, ऑक्सिडेशन रिड्युशन पोटेन्शियल. ठीक आहे, म्हणजे अँटीऑक्सिडंट आपण म्हणतो. पाण्यामध्ये कुठल्या पाण्यामध्ये जास्त आहे तर आपण चेक करूया. जे आपले टॅप वॉटर आहे बघा, इथे 2 इंडिकेशन दिलेले आहेत. ओके, एक आहे पॉझिटिव्ह म्हणजे व्हाईट, जे आपल्याला गरजेचं नाहीये, आणि आपल्याला पाहिजे निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह असेल तर त्या पाण्यात अँटीऑक्सिडंट आहेत, ते पिंक, म्हणजे पिंक पाणी व्हायला पाहिजे या ड्रॉपमुळे. तर आपण चेक करूया. जे नॉर्मल वॉटर आहे त्यामध्ये आपण 1 2 3 4 थेंब टाकलेले आणि आपल्या जार मधल्या वॉटरमध्ये आपण 4 थेंब टाकलेले. काय दिसते फरक बघा. जे आपल्याला पाहिजे होतं, आपल्याला काय पाहिजे होतं, पिंक वॉटर व्हायला पाहिजे होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत. ओके,
आणि ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट म्हणजे क्षार कमी आहेत. आपल्या अल्कलाईन वॉटरमुळे, अल्कलाईन बॉटलमुळे त्याच्यामध्ये क्षार ॲड झालेले आहेत आणि ह्या पद्धतीचं हे पाणी आपलं तयार झालेलं आहे. एकदम रिझल्ट समोर दिसते, डोळ्यांसमोर दिसते. तेवढं पॉवरफुल रिझल्ट ओरिएंटेड हे आपलं प्रोडक्ट आहे अल्कलाईन जार. आणि सुपर क्वालिटीचं स्टीलचं हे जार आहे. आतमध्ये कॅन्डल आहे जे 8,000 लिटर पाणी तुमचं अल्कलाईन करणार आहे. याच्यामध्ये साधारण 2.5 लिटर पाणी राहणार आहे एका वेळेला. पण तुम्ही फ्लोईंग वॉटर म्हणजे याच्यात टाका पाणी वापरत राहा, टाका वापरत राहा. एकूण 8,000 लिटरची ह्या अल्कलाईनची कॅपॅसिटी आहे आणि फार कमी आणि रिझनेबल रेटमध्ये आपण हे मार्केटमध्ये आणले. तर नक्कीच याचा वापर करा आणि तुमचं आरोग्य चांगलं करा. अल्कलाईनचे फायदे काय आहेत ह्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळेलच आणि तो सुद्धा व्हिडिओ बघा. आणि वेगवेगळ्या आजारांवर, वेगवेगळ्या गोष्टींवर अल्कलाईन पाण्याचे फायदे आहेत. त्याचा नक्कीच तुम्ही वापर करा आणि तुमचं आरोग्य चांगलं करा. थँक्यू.